जो प्रश्न से शुरुआत हुई थी, आकुर्ली सबवे के वाइडनिंग का काम ये 2-3 बरस से चल रहा है। उसमें बहुत सारी बाधाएं आई थी, लेकिन आज के मीटिंग में हाईवे के ऊपर जो बैरिकेड लगाए हैं वो आने वाले 10 सितंबर के पहले सर्वप्रथम आकुर्ली सबवेचा बॉटलनेकचा प्रश्न उपस्थित केला होता। आकुर्ली सबवेच्या रुंदीकरणाचं काम गेल्या 2-3 वर्षापासून चालू आहे। आता ते शेवटच्या टप्प्यात आहे आणि हायवेवरचे जे बॅरिकेड्स आहेत ते 10 सप्टेंबरला त्या ठिकाणी काढून हायवे पूर्ववत केला जाईल आणि नंतरच्या 20-25 दिवसामध्ये खालचा सबवे रुंदीकरणाचं जे हायवेच्या पूर्व भागाचं काम झालेलं आहे, पश्चिम भागाचं राहिलेलं आहे ते काम सुद्धा सप्टेंबर एंड पर्यंत होऊन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तो जो सबवे आहे त्याचं रुंदीकरण पूर्ण होऊन वर लोकांना राहत लगेच मिळेल 4-5 दिवसामध्ये आणि खालच्या कामाला सुद्धा सप्टेंबर एंड पर्यंत ते समाप्त होऊन आकुर्ली सबवेचं रुंदीकरण पूर्ण होईल। दुसरा, अटल बिहारी वाजपेयी क्रीडा कौशल्य केंद्र कामगिरी पूर्व मध्ये आहे। याच्यामध्ये राज्याचं क्रीडा खातं काय करणार आणि केंद्राचं क्रीडा खातं काय करणार याच्यावर बरेच दिवस चर्चा होत होती, पण आता बोरली मधलं प्रमोद महाजन क्रीडांगण, हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण हे दोन्ही राज्य सरकारच्या क्रीडा खात्याच्या मार्फत सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रीडा सुविधांचा विकास केला जाईल। त्याचबरोबर कांदिवलीचं जे अटल बिहारी वाजपेयी क्रीडा कौशल्य केंद्र आहे त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून अत्याधुनिक योजना आणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात येईल। हा दुसरा मुद्दा माझ्या विधानसभेतला होता जो आज पूर्णपणे त्या ठिकाणी मार्गी लागलेला आहे। त्याचबरोबर ज्या काही रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना होत्या त्याचा सुद्धा संदर्भातला निर्णय परवा जो कॅबिनेटने केलेला आहे, राज्य सरकार कॅबिनेटने त्या संदर्भात पुढे पावलं टाकून ज्या विकास योजना रखडल्या होत्या, ज्या ठिकाणी लोकांना भाडं मिळत नव्हतं त्यांचा सुद्धा निर्णय आजच्या बैठकीत झाला आणि यापुढे राज्य सरकारचे नियमानुसार नवीन निर्णयानुसार कुठली तरी गव्हर्नमेंट एजन्सी त्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनांमध्ये लक्ष घालेल आणि लोकांना थकलेलं भाडं मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। धन्यवाद।